श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर येत्या 12 नोव्हेंबरला आहे दिवाळी आणि या दिवाळीची सुरुवात जी आहे तर ती 9 नोव्हेंबर पासून होणार आहे। वसुबारस या दिवशी आहे गुरुवार आणि वसुबारस आणि रमा एकादशी हे दोन्ही तिथी एकत्र आल्यामुळे या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे। वसुबारस हा दिवस दीपावलीच्या 2 दिवस अगोदर साजरा केला जातो आणि पहा वसुबारस या दिवसाचे महत्त्व गायीच्या पूजेशी जोडले गेले आहे। दिवाळी या सणाची सुरुवात जी आहे तर ती मंगलमय आनंददायी सुरुवात व्हावी म्हणून वसुबारस जो सण आहे तर तो साजरा केला जातो आणि या दिवशी बघा प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळीची सुरुवात जी आहे तर ती होत असते आणि पहिला दिवा हा वसुबारस या दिवसापासून लावला जातो। वसुबारस म्हणजे काय तर गाय आणि वासरू म्हणजे गाय आणि गायीचा जो पारस असतं किंवा गायीचा जो बछडा असतो तर त्या दिवशी या दोघांची पूजा करायची असते। गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आणि म्हणूनच या उत्सवाला वसुबारस म्हणून ओळखलं जातं। या दिवशी गायीसह तिच्या वासराची पूजा केली जाते आणि गायीसोबत तिच्या वासराची जर आपण पूजा केली तर भरपूर आपल्याला कृषी उत्पादन व्हावे, मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे, सुख मिळावे म्हणून या गाय वासराची पूजा केली जाते। या दिवशी गायीची पूजा करून तिच्या पायांवरती पाणी टाकलं जातं, तिला हळद कुंकू अक्षता अर्पण केल्या जातात। त्याचप्रमाणे वासराची सुद्धा पूजा केली जाते आणि गायीला आणि वासराला ओवाळलं जातं, तिच्या अंगाला स्पर्श केला जातो। गाय आणि वासराला गोडाचा नैवेद्य सुद्धा या दिवशी दाखवला जातो। त्यानंतर गायीला प्रदक्षिणा मारल्या जातात। तर अशी ही गाय वासराची पूजा या वसुबारसाच्या दिवशी केली जाते। पहा या दिवशी गुरुवार आहे आणि गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतो। त्याचप्रमाणे या दिवशी रमा एकादशी सुद्धा आलेली आहे आणि रमा एकादशी सुद्धा भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। आपल्याला तुळशीला एक अशी वस्तू अर्पण करायची आहे त्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होईल, घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस ही असतेच, तर अगदी घरावरती कोणत्याही प्रकारचं वाईट संकट त्यामुळे येत नाही आणि त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सुद्धा प्रवेश करत नाहीत। कारण तुळशीचं रोपटं जे आहे तर ते आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला असेल तर तिथलं पर्यावरण म्हणजे वातावरण सुद्धा हे शुद्ध राहत असतं। त्याचबरोबर घरामध्ये आणि आजूबाजूला आपल्या सकारात्मक ऊर्जा त्याचबरोबर संरक्षणासाठी प्रोत्साहित करणारे या तुळशीच्या रूपाचं महत्त्व आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये पहा तुळस म्हणजे लक्ष्मी मातेचं रूप आहे आणि तुळशीमध्ये लक्ष्मी मातेचं वास्तव्य असतं, लक्ष्मी मातेचा वास असतो असं सुद्धा म्हटलं जातं। ज्या घरामध्ये सदाबहार फुलेली तुळस असते त्या घरावरती लक्ष्मीची कृपादृष्टी असते असं सुद्धा म्हटलं जातं। आपल्या घरामध्ये तुळशीचं जे आपण रोपटं ठेवलेलं आहे तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि आर्थिक संकट आपल्या घरापासून दूर राहतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर पहा आपल्याला आता काय करायचं आहे। तुम्हाला गुरुवार आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करायची आहे। आंघोळ केल्यानंतर घरातील सर्वप्रथम तुम्हाला तुमची देवपूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहा तर दूध घ्यायचं आहे। तर एकादशीच्या दिवशी तुळशीला तुम्हाला पाणी अर्पण करत नाहीत आणि त्याला स्पर्श सुद्धा करत नाहीत आणि तुळशीची पानं सुद्धा आपल्याला या दिवशी तोडायची नाहीत, फक्त आपल्याला उपाय करायचा आहे। तुळशीला स्पर्श न करता तुम्हाला काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये थोडंसं तुम्हाला दूध घ्यायचं आहे आणि हे दूध तुम्हाला तुळशीच्या खोडांना म्हणजे मुळाला अर्पण करायचं आहे। तुळशीला तुम्हाला हात लावायचा नाहीये, अगदी लांबूनच तुम्हाला तुळशीला हे दूध अर्पण करायचं आहे कारण या दिवशी तुळशी मातेचं व्रत असतं आणि तिच्या व्रतामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा आपल्याला आणायचा नाहीये, म्हणूनच तुळशीला स्पर्श करायचा नाहीये। त्यानंतर तुम्हाला चिमूटभर हळद घ्यायची आहे। आता ही जी हळद आहे तर ती तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातली वापरायची नाहीये, जी तुम्ही पूजेसाठी हळद वापरतात तर तीच चिमूटभर हळद तुम्हाला घ्यायची आहे आणि ती तुम्हाला तुळशीच्या खोडाला अर्पण करायची आहे। त्यानंतर बघा तुळशीला तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे। हळद कुंकू लावताना सुद्धा तुम्हाला तुळशीच्या झाडाला स्पर्श न करता हळद कुंकू वाहायचं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं तुळशीची कुंडी असेल किंवा वृंदावन असेल तर त्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुळशीला तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। जर आपण तुळशीला गुरुवार म्हणजे गुरुवार जो आहे तर तो आपल्याला अत्यंत शुभ दिवस मानला जातो आणि या दिवशी तुळशीला
हळद अर्पण केल्यामुळे आपल्या ज्या काही पैशांच्या अडचणी असतात तर ते दूर होतात। त्याचबरोबर एखादं जर कर्ज असेल तर त्या कर्जापासून सुद्धा आपल्याला लवकरात लवकर मुक्ती मिळते आणि आपल्या घरावरती आर्थिक संकट येत नाही। असे अनेक फायदे जे आहेत तर ते तुळशीला हळद अर्पण केल्यामुळे होत असतात। त्याचप्रमाणे दूध सुद्धा जे आहे तर आपण या दिवशी जर अर्पण केलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आणि घरामध्ये आपल्या हस्तखेळतं वातावरण आनंदाचं वातावरण राहतं। त्याचबरोबर भांडणं मतभेद कलह यासारख्या गोष्टी सुद्धा आपल्या घरापासून दूर राहतात। म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे तर एक तुळशीला तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। संध्याकाळी तुम्हाला प्रदोष वेळ जी असते म्हणजे 6 वाजल्यापासून तुम्हाला तुळशीजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची मिळून एक जोडवात जी आहे तर ती बनवून घालायची आहे आणि तुम्हाला त्या वातीला थोडंसं लाल बनवायचं आहे म्हणजे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या वातीला लावायचं आहे आणि ही वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि शुद्ध गाईचा तुपाचा दिवा हा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे। हा दिवा लावत असताना दिव्याला तुम्हाला आसन सुद्धा नक्की द्यायचं आहे, हे विसरायचं नाहीये। एखादा रांगोळी काढा किंवा तुम्ही मग फुलांचं आसन सुद्धा देऊ शकता किंवा मग तुम्ही छोटीशी प्लेट घ्या, त्यावरती तुम्हाला थोडंसं तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग तुम्हाला त्यावरती दिवा ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला दिव्याला आसन द्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। तर रमा एकादशी आणि वसुबारस हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर गुरुवार सुद्धा आलेला आहे, त्यामुळे अत्यंत शुभ योग या दिवशी तयार झालेला आहे। अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस हा बनलेला आहे, त्यामुळे प्रत्येक घरातल्या स्त्रियांनी हा उपाय करायचा आहे। मासिक धर्म असेल तर घरातल्या इतर सदस्यांनी केला तरीही चालेल। त्याचप्रमाणे जर सूतक असेल तर सूतकामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा नाहीये। तर असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला नक्की या वसुबारस दिवशी नक्की आवर्जून करायचा आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।